डिअर फ्रेंड्स, नमस्कार. मी रमेश माटे पुनश्च एकदा तुमच्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, इयत्ता 10वी सायन्स पार्ट फर्स्ट हीट हा टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपवला होता आणि त्याच्यावर आधारित फक्त आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे न्यूमेरिकल शिल्लक आहेत. तर न्यूमेरिकल्स ऑन हीट ॲज वेल ॲज हीट कॅपॅसिटी आपण आज बघतोय. तर 10th science first topic number 5 and there are total 5 examples we are going to discuss here. अतिशय महत्वाचे आणि जरा अवघड असलेले असे एक्झाम्पल्स आहेत. आपण ते सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीत पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करूया. कदाचित हे पेपरला येतातच असं नाही, परंतु आपली तयारी जर व्यवस्थित असेल तरच आपण फ्युचरमध्ये 11वी 12वीला नीट किंवा जेई सारख्या एक्झाम मध्ये आपण टिकणार आहे. फिजिक्स हा विषय असा आहे, 11वी आणि 12वी साठी काही माजी विद्यार्थी भेटतात मला, त्यावेळी सांगतात सर फिजिक्स आम्हाला टफ जातोय, त्यातले एक्झाम्पल्स फार डिफरंट असतात, डिफिकल्ट असतात, व्हरायटी भरपूर असतात. तर त्याची सुरुवातच इथं आहे. जर तुम्ही नीट पद्धतीने व्यवस्थित असले एक्झाम्पल सोडवलात, 10वीचं टार्गेट न ठेवता 12वीचं टार्गेटच्या पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला फिजिक्स सुद्धा सोपं जाणार आहे. सो थेट आपण पुढच्या व्हिडिओकडे जातोय, पुढच्या भागाकडे जातोय. त्यामध्ये नेमकं आपल्याला काय पाहायचं आहे, तर फर्स्ट आपण पाहतोय काय दोन महत्वाचे असे फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युलेचा आपण अभ्यास करणार आहे. या टॉपिकमध्ये 2 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला असा आहे, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ऑर गेन बाय ऑब्जेक्ट इज गिव्हन बाय. त्यासाठी फॉर्म्युला आहे, एनर्जी ऑब्झॉर्ब केलं किंवा गेन केलं तर m इंटू सी इंटू डेल्टा टी असा एक फॉर्म्युला आहे. m means mass of that object, c means specific heat capacity and delta t म्हणजे rise in temperature or reduce in temperature यासाठी आपण वापरतोय. अतिशय महत्वाचा हा फॉर्म्युला आहे आणि हे फॉर्म्युला स्पेशल आपण कशासाठी वापरतो, जेव्हा टेम्परेचर लेस तरी होत असतं किंवा रेस तरी होतो. लक्षात घ्या, महत्वाचा हा फॉर्म्युला कधी वापरला जातो, जेव्हा टेम्परेचर समजा 0चं 20 होणार आहे किंवा 60चं 20 होणार आहे. मीन्स हिअर if heat is absorbed or gain, त्यावेळी आपण mc डेल्टा टी हा फॉर्म्युला वापरतो. आणि अजून एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला जेव्हा हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ स्टीम इनटू वॉटर, म्हणजे एका पदार्थामधून दुसऱ्या पदार्थाचं रूपांतर होत असेल तर त्यावेळी आपण काय फॉर्म्युला वापरतो, m इंटू एल. m मीन्स मास ऑफ ऑब्जेक्ट अँड एल मीन्स लॅटेंट हीट. फ्युजन असू शकतं किंवा वेपरायझेशन असू शकतं. तर m इंटू एल हे फॉर्म्युला आपण कधी वापरतोय, जेव्हा एका पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थात होणार आहे. लक्षात घ्या, त्यासाठी आपण m इंटू एल हा फॉर्म्युला वापरणार आहे. हे दोनच फॉर्म्युले आपण पुढच्या सगळ्या एक्झाम्पल साठी पाहतोय. सो लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. आपण डायरेक्टली पहिल्या एक्झाम्पल कडे जातोय. पहा तुमच्यासमोर पहिला एक्झाम्पल हा सॉलिड एक्झाम्पल आहे. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी to raise the temperature of 5 kg of water from 20 degrees Celsius to 100 degrees Celsius. पाहायचा अर्थ काय, समजा 5 kg वॉटर तुमच्याकडे आहे, 5 kg पाणी आहे तुमच्याकडे. त्या पाण्याचं तापमान आता 20 डिग्री सेल्सिअस असेल तर त्यात 20 डिग्री सेल्सिअसचं 100 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी किती एनर्जी आपल्याला द्यावी लागणार आहे. पहा, आपल्या घरातच साधं पाणी घेतलं आणि पण त्याला आंघोळीसाठी वगैरे आपण टेम्परेचर देतोय, 20चं 100 डिग्री करण्यासाठी आपल्याला किती हीट देणं गरजेचं आहे हे आपल्याला काढायचं आहे. सो हिअर काय आहे, तर आपण जस्ट इन्क्रीज इन टेम्परेचर करतोय, म्हणजे mc डेल्टा टी हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहे. सो इथे कुठल्याही एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर होत नाहीये, फक्त टेम्परेचर रेज होणार आहे. सो त्यासाठी फॉर्म्युला काय वापरतो हे लक्षात आलंय तुमच्या. सो गिव्हन काय असणार आहे, m is equal to 5 kg mass of water, c specific heat capacity 1 kilocalorie per kg degree Celsius आहे. and how much change in temperature, टेम्परेचर मध्ये किती फरक पडतोय. 20चा 100 करायचा आहे, म्हणजेच 100 मायनस 20 केला तर 80 डिग्री सेल्सिअस. दिस इज द चेंज इन टेम्परेचर. सो लेट अस सी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट. एनर्जी इज टू बी सप्लाइड टू वॉटर, एनर्जी आपण पाण्याला देणार आहे. मीन्स एनर्जी गेन बाय वॉटर, पाण्याला एनर्जी गेन होणार आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट, मास ऑफ वॉटर m स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर. तर त्याचा फॉर्म्युला पाहिला तर काय मिळेल तुम्हाला, एनर्जी गेन बाय वॉटर इज इक्वल टू m इंटू सी इंटू डेल्टा टी. तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला होता.
जस्ट पुट द व्हॅल्यू. आपण त्याच्या जर किमत्या टाकल्या, पहा m ची व्हॅल्यू 5 आहे, specific heat capacity 1 and delta T change in temperature or rise in temperature 80. So 5 into 80 जर कॅल्क्युलेशन केला तर 8 into 5 40 400 किलो कॅलरी. सो जस्ट हीट एनर्जी किती आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल, द वॉटर विच कंटेन्स 20 to 100 डिग्री सेल्सिअस 400 किलो कॅलरी. आणि जनरली मला वाटतं घरामध्ये आपण एवढं जर पाणी घेतलं आणि आपण त्याला उष्णता देत असतो, बरोबर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं, म्हणजे जवळपास आपण 400 ते 500 किलो कॅलरी एवढी हीट त्याला देत असतो, हे निश्चित आहे. सो अशा रीतीने MC डेल्टा टी फॉर्म्युला कधी वापरायचा आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. जस्ट इन्क्रीज इन टेम्परेचर और डिक्रीज इन टेम्परेचर साठी. आणि m इंटू याला फॉर्म्युला इफ द मटेरियल इज चेंज इन टू अनदर वन, स्टेट जर बदलला तरी m इंटू याला वापरायचा आहे. दुसरं एक्झाम्पल तुमच्या समोर आता आहे. तर second one very important for examination of point of view. Equal heat is given to object. दोन ऑब्जेक्ट आहेत A and B and equal heat आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे and masses of 1 gram. त्यांचे मास किती आहे? 1 ग्रॅम. टेम्परेचर ऑफ A increases by 3 degree Celsius and B by 5 degree Celsius. Which object has more specific heat and by what factor? पहा आपल्याला माहित आहे प्रत्येक ऑब्जेक्टचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वेगळी असते. इथे दोन ए आणि बी आहेत, मास सेम आहे, हीट सुद्धा आपण इक्वल देतोय. आपण जसं आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एक्झाम्पल पाहिलं आयर्न, लीड, कॉपरचं, त्या संदर्भात त्याच पद्धतीचं आहे. पण एकाचं टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअसने वाढतोय, दुसऱ्याचं मात्र 5 ने वाढतोय. असं असेल तर कोणाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे आणि ते किती फॅक्टरने? तर पहा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, गिव्हन मध्ये मास 1 ग्रॅम, बोथ हॅव सेम मास. डेल्टा T1 3 डिग्री सेल्सिअस, डेल्टा T2 5 डिग्री सेल्सिअस. दोघांचे किती ने? एकाच 3 वाढलेले, एकाचं 5 वाढलेलं आहे, म्हणून आपण डायरेक्टली डेल्टा T1 डेल्टा T2 लिहिलेलं आहे. अँड हीट दॅट इज हीट क्यू इज सेम. दोघांना आपण प्रोव्हाइड केलेला जो हीट आहे तो सेम असल्या कारणामुळे काय येणार आहे? Q इज इक्वल टू MC1 डेल्टा T1 आणि दुसरं समजा Q इज इक्वल टू MC2 डेल्टा T2 असं लिहिलं तर ते एकत्र येतात, म्हणून आपण एकत्रच लिहिलं त्यांना. Q इज इक्वल टू MC1 डेल्टा T1 इज इक्वल टू MC2 डेल्टा T2. आणि MM जर तुम्ही ऑब्झर्व केला तर ते सेम आहेत का? दॅट इज मास इज सेम. सो MM गेट कॅन्सल्ड होणार. सो हॉट लेफ्ट काय शिल्लक राहतं? C1 डेल्टा T1 इज इक्वल टू C2 डेल्टा T2. C1 C2 वेगळे का? बिकॉज हॅव अ डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि ते तर आपल्याला काढायचं आहे. सो सिम्पली आपण हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कसं मिळेल बघा रेशो. C1 C2 इकडे आणला तर तो डिनॉमिनेटरला गेला म्हणून C1 अपॉन C2 अँड इथे डेल्टा T1 इकडे खाली गेला म्हणून तो डिनॉमिनेटरला. सो C1 अपॉन C2 इज इक्वल टू डेल्टा T2 अपॉन डेल्टा T1. जस्ट पुट द व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू टाकला 5 डिग्री सेल्सिअस अपॉन 3 डिग्री सेल्सिअस. So degree Celsius both having same unit, so get cancelled. C1 upon C2 is equal to 5/3 मिळतं तुम्हाला. याचा अर्थ काय? कोण कोणापेक्षा किती पट आहे? पहा, C1 is equal to 5/3 C2. पहा याच्यावरून काय लक्षात येतं? 5/3 means it is 1 point something, एकापेक्षा जास्त आहे म्हणजे C1 हे C2 पेक्षा ही ग्रेटर आहे हे लक्षात येतं. सो द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ C1 means ऑब्जेक्ट A चं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कोणापेक्षा जास्त आहे? B पेक्षा. द स्पेसिफिक हीट ऑफ A इज मोर दॅन दॅट ऑफ B आणि ते किती आहे? तर ते 5/3 टाइम्स जास्त आहे. कोणाचं? स्पेसिफिक हीट ऑफ A इज इक्वल टू 5/3 टाइम्स मोर दॅन B. तर B पेक्षाही A चे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हा झाला दुसरा एक्झाम्पल, अतिशय महत्वाचा आहे. तिसऱ्या एक्झाम्पल कडे जातोय आपण. पहा तुमच्या समोर थोडा टफ आहे एक्झाम्पल. आता इथे काय बदललेलं आहे? टेम्परेचर राईज होतोयच पण एकाच रूपांतर दुसऱ्यात होतोय. सो लिक्विड अमोनिया इज युज्ड इन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर. पहा अमोनियाचा वापर कशासाठी केला जातो? पाण्यापासून बर्फ तयार करण्यासाठी केला जातो. इफ वॉटर, पाणी जे ऑलरेडी आहे त्यापासून बर्फ बनवायचा आहे आपल्याला. वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला इंटू 2 kg 2 kg अशा बर्फामध्ये करायचं आहे विच हॅव्हिंग 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे तर टेम्परेचर लेस होणार आहे. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया शुड बी इव्हॅपरेटेड. तर किती अमोनिया इव्हॅपरेट केलं तर आपल्याला पाण्याचं रूपांतर बर्फात मिळणार आहे. पाण्याचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस होतं ते कमी होऊन बर्फाचं 0 डिग्री सेल्सिअस मध्ये होणार आहे. सो त्यासाठी आपल्याला लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलेलं आहे अमोनियाचं 341 कॅलरी पर ग्रॅम इतकं आहे. तर यावरून आपण गिव्हन पहिल्यांदा लिहितोय
मास कितीचा आपल्याला पाहिजे बर्फ 2 kg. टेम्परेचरमध्ये किती फरक होणार आहे डेल्टा T1 20 मायनस 0 0चं 20चं 0 होणार आहे. सो 20 मायनस 0 20 डिग्री सेल्सिअसचा फरक आहे. त्यानंतर C1 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे त्याचं 1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस हे कोणाचं आहे पाण्याचं आहे. आफ्टर देन आता तुम्हाला मी बोललो होतो L1 लॅटेंट हीट ऑफ वॉटर आईसचं म्हणतो लॅटेंट हीट ऑफ आईस 80 किलो कॅलरी पर केजी आहे. आणि L2 वेपरायझेशन ऑफ अमोनिया किती आहे तर 341 कॅलरी पर ग्रॅम आहे. त्याला आपण केजी मध्ये कन्वर्ट करतोय तर तो किती होणार 341 किलो कॅलरी पर केजी. कारण युनिट सेम असल्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. सो दोघांचे लॅटेंट हीट आपल्याला माहित झाल्यानंतर आपल्याला M2 काढायचं. M2 मीन्स मास ऑफ अमोनिया. किती अमोनिया आपण वेपराइज केलं तर पाण्याचं रूपांतर बर्फात होणार आहे ते पाहतोय आपण. पुढच्या पेजवर येतोय आपण. पहा पहिल्यांदा काय होणार आहे पाण्याचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस होतं ते 0 वर येणार आहे. म्हणजेच पाणी काय करणार आहे लॉस्ट द हीट पाण्याचं कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्या पाण्याचं रूपांतर बर्फात होणार आहे. म्हणून तिथं दोन फॉर्म्युले आलेत पहा. M1C1 डेल्टा T1 इट इज रिलेटेड टू रिड्युसिंग टेम्परेचर कमी होणार आहे. आणि M1 N1 याचा अर्थ आहे दॅट वॉटर इज टर्न इनटू आईस. सो देअर आर ऍडिशन. बघा लक्षात घ्या दोन गोष्टी. सो सिम्पली वी पुट द व्हॅल्यू. दोघांमध्ये आपण व्हॅल्यू ठेवतोय M1C1 डेल्टा T1 आणि M1 L1 च्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर पहा तुमच्या समोर काय दिसतं त्याचे व्हॅल्यू आपण टाकलेलं आहे 2 + 2 kg M1C1 1 आहे आणि डेल्टा T1 20 आहे प्लस ML1 2 kg into 80. सो जस्ट कॅल्क्युलेट ऑल दिस थिंग्स. बघा काय मिळतं तुमच्या समोर 20 × 2 40 किलो कॅलरी प्लस 8 × 2 160 किलो कॅलरी. सो टोटल 200 किलो कॅलरी. हे काय झालं हीट लॉस्ट बाय वॉटर. सो एवढं पाण्यानं काय केलेलं हीट लॉस्ट केलेलं आहे. बट हे कोणाला मिळतं अमोनिया. सो हीट ऍब्झॉर्ब बाय अमोनिया. आणि अमोनियाचं रूपांतर वाफेत होणार आहे वेपरायझेशन होणार आहे म्हणून ते सुद्धा टर्न इनटू सेकंड विच वन मटेरियल म्हणून इथं चेंज इन स्टेट केल्यामुळे तो सुद्धा M2L2 हा फॉर्म्युला येतो. अँड यू नो M2 × 341 बिकॉज L2 लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. बट हिअर वी नो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज Q1 is equal to Q2 हा फॉर्म्युला येणार आहे. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज Q1 is equal to Q2. सो सिम्पली we know already 200 kilocalorie is equal to M2 × 341 kilocalorie per kg. अतिशय सोपं आहे. M2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला 200 डिवायडेड बाय 341 हे पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे. 200 पेक्षा 341 पेन डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर डेसिमल म्हणजे पॉइंट मध्ये येतो म्हणून उत्तर येतं M2 is equal to 0.5864 kg मध्ये आहे. आणि आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय करा. 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचे 3 घरं सरकतात इकडे 586. सो 586.4 ग्रॅम इज द आन्सर. म्हणजेच 586.4 ग्रॅम अमोनिया तुम्ही घेतला त्याला वेपराइज केला त्याचं टर्न सॉलिडचं रूपांतर गॅसेस मध्ये केला तर ते जे पाणी आहे त्या पाण्याची उष्णता कमी कमी होत 0 वर येते आणि ते पाणी कशामध्ये रूपांतर होते बर्फामध्ये. पहा क्वांटिटी किती आहे त्याच्यावर अमोनिया आपल्याला वापरावा लागतो. अजून ह्याच्यापेक्षा जास्त जर आपण काय पाण्यात जास्त पाणी घेतलं 2 kg चे 4 kg तर नक्कीच आपल्याला अमोनिया सुद्धा जास्त घेणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्हाला ML आणि MC डेल्टा T कधी वापरायचे लक्षात आलेलं आहे. सो लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. पुढच्या एक्झाम्पल कडे जातोय चौथ्या एक्झाम्पल कडे. थोडा त्याच्यापेक्षा कठीण आहे. अ थर्मली इन्सुलेटेड पॉट. एक थर्मली इन्सुलेटेड आहे मीन्स देर इज नो चेंज ऑफ ॲटमॉस्फिअर इनसाइड अँड आउटसाइड आणि 150 ग्रॅम ऑफ आईस ॲट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये 150 ग्रॅम आईस आहे त्याचं टेम्परेचर 0 आहे. हाऊ मच स्टेम आपल्याला त्याच्यावर स्टेम सोडायचं आहे विच हॅविंग 100 डिग्री सेल्सिअस आणि त्याचं तापमान 100 डिग्री सेल्सिअस आहे. हॅज टू मिक्स टू इट. त्याच्यात असा मिक्स होईल द वॉटर ऑफ टेम्परेचर. त्या पाण्याचं रूपांतर बर्फाचं रूपांतर पाणी होणार होता कारण की त्याच्यावर जेव्हा स्टीम सोडता म्हणजेच काय करताय तुम्ही आईसचं रूपांतर पाण्यात करताय अँड वॉटर टेम्परेचर मात्र 50 डिग्री सेल्सिअस होणार आहे. म्हणजे बर्फाला तुम्ही उष्णता देताय किंवा स्टेम देताय ज्याचं 0 डिग्री सेल्सिअस होतं. स्टीम 100 डिग्री सेल्सिअस उष्णता दिल्यानंतर ते मिक्सरचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस होणार आहे. त्यासाठी तुम्हाला चेंज इन स्टेट असल्यामुळं लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस पाहिजे 100 किलो कॅलरी.
लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आत्ताच पाहिलं 540 कॅलरी. स्पेसिफिक हीटिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर 1 किलो कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. सो लेट अस सी व्हॉट इज द आन्सर हिअर. सोल्युशन. मास दिलेला आहे 150 ग्रॅम आहे. डिफरन्स किती आहे टेम्परेचरमध्ये बघा. जो टेम्परेचर 0 होता त्याला 50 ला आणायचं आहे, कारण की आईचं टेम्परेचर 0 असतं. त्याचं आपल्याला उष्णता दिल्यामुळे काय होणार आहे, स्टेम दिल्यामुळे तो 50 डिग्री सेल्सिअस. सो डेल्टा T1 इज इक्वल टू 50 डिग्री सेल्सिअस. अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर 1 किलो कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस आहे. अँड हिअर वी नो L1 माहित आहे, हे इट इज रिलेटेड टू वॉटर अँड L2 इज रिलेटेड टू विच वन, वेपरायझेशन. मेल्टिंगच्या रिलेटेड AT असतो आणि वेपरायझेशन रिलेटेड L2 आहे. अँड डेल्टा T2 आपल्याला दुसरं एक डेल्टा T2 आहे. तर ओरिजिनल टेम्परेचर 100चं किती वर आणायचं आहे, 50 डिग्री सेल्सिअस. सो 100 मायनस 50 इज इक्वल टू 50 डिग्री सेल्सिअस. सो वी हॅव टू फाइंड M2. M2 याचा अर्थ काय, आपण किती स्टेम देणार आहे, स्टेम किती द्यायचं आहे, वाफ किती द्यायची, किती ग्रॅम द्यायचे ते आपल्याला काढायचं आहे. सो लेट अस सी द आन्सर. नेक्स्ट पार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3 प्लस Q4 असे फॉर्म्युले मिळणार आहे तुम्हाला. Q1 Q2 म्हणजे कुणी हीट लॉस्ट केली आणि कोणाला ते गेन झालं. पहा इथं तुम्हाला डायरेक्ट त्याचा आन्सर येतं. 12,000 कॅलरी प्लस 7,500 कॅलरी इज इक्वल टू M2 इंटू 540 कॅलरी पर ग्रॅम प्लस M2 इंटू 50 कॅलरी पर ग्रॅम. आता इथं तुम्ही जर पाहिलात तर जे पहिले दोन कॅलरी दिसत आहेत ते डेल्टा MC डेल्टा आणि दुसरा आहे M1 C1 डेल्टा T1 M2 T2 डेल्टा T2 असा फॉर्म्युला. आणि इकडे M1 M2 L2 आणि ते जे आहे ते काय मिळालेलं आहे, M2 इंटू L1 आणि M2 इंटू L2. तर ह्याच्यावरून आपण काढू शकतो पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये. त्यांची जर बेरीज केला 19,500 कॅलरी येतं आणि इकडे M2 कॉमन काढला तर M2 इन ब्रॅकेट 540 प्लस 50. सो फायनली M2 इज इक्वल टू 19,500 आपण 590 डिवाइड करायचं आहे. डिवाइड केल्यानंतर M2 ची व्हॅल्यू तुम्हाला 33.5 ग्रॅम ऑफ स्टीम्स टू बी मिक्स्ड. तर इथे Q1 Q2 Q2 Q3 Q4 हे पाहिल्यानंतर Q1 हीट लॉस्ट बाय वॉटर, ओके, हीट गेन बाय आईस हे दोन येणार आहेत. आणि इकडे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ह्या फॉर्म्युल्यानुसार केला तर 33.5 ग्रॅम स्टीम इज टू बी मिक्स्ड टू कन्व्हर्ट द वॉटर इनटू विच वन दॅट स्टीम इज युज्ड. किती 33.5 ग्रॅम स्टीम वापरला तर कशाचं रूपांतर कशात होणार आहे, तर जे बर्फ आहे त्या बर्फाचं रूपांतर पाण्यात होणार आहे आणि त्याचं टेम्परेचर सुद्धा किती 50 डिग्री सेल्सिअस होणार आहे. लेट अस सी द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस टॉपिक, दॅट इज 5th वन. पाचव्या एक्झाम्पलकडे पाहतोय, शेवटचा आहे. तर पाहूया. कॅलरोमीटरच्या संदर्भात आहे. मास 100 ग्रॅम, त्याचा मास 100 ग्रॅम आहे. त्याचं स्पेसिफिक हीट 0.1 कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस आहे. इट कंटेन्स 250 ग्रॅम ऑफ लिक्विड, त्याच्यात 250 ग्रॅम लिक्विड आहे. 30 डिग्री सेल्सिअस हॅव्हिंग स्पेसिफिक हीट ऑफ 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ कळलाच असेल. एक कॅलरोमीटर, त्याचं वजन मास 100 ग्रॅम आहे. त्यानंतर जे 250 ग्रॅम काय आहे, लिक्विड आहे, त्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे. इफ यू ड्रॉप पीस ऑफ आईस, आपण आता एक बर्फाचा तुकडा टाकला, मास 10 ग्रॅम असलेला आणि 0 डिग्री सेल्सिअस, व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ मिक्सचर. आता डेफिनेटली सांगा, बर्फ टाकल्यामुळं सगळ्यांचंच टेम्परेचर काय होणार, रिड्यूस होणार आहे. टोटल जे कोण कोण आहे, कॅलरोमीटर, तो लिक्विड आणि आईस, तिघांचं मिक्सिंग डेफिनेटली किती होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करतो, गिव्हन M1 mass of calorimeter 100 ग्रॅम, C1 specific heat capacity of calorimeter 0.1 and त्याचं रूपांतर ग्रॅम असल्यामुळे इकडे किलो कॅलरीचं रूपांतर 0.1 कॅलरी, हे सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर T1 किती आहे तर 30 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं ऑलरेडी. आणि M2 म्हणजे 250 लिक्विडचं मास दिलेलं आहे. C2 लिक्विडचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 0.4 किलो कॅलरी, त्याचं रूपांतर आपण कॅलरीमध्ये केलं. आणि T2 इथं सुद्धा किती आहे 30 डिग्री सेल्सिअस आहे. अँड नाव M3 मीन्स आईस 10 ग्रॅमचा आहे. T3चं जे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग पॉइंट किती आहे 80 कॅलरी पर ग्रॅम आहे. सो लेट अस सी व्हॉट आर द नेक्स्ट. सी वॉटरचं दिलेलं 1 कॅलरी. नाव सी हिअर व्हॉट हॅपन एक्झॅक्टली. आता काय होतं पाहूया. पहिल्यांदा मिळणार आहे Q1 हीट लॉस्ट बाय कॅलरोमीटर. कॅलरोमीटर लॉस्ट करणार आहे, किती लॉस्ट करणार आहे M1 C1 T1 T मायनस T1. सो पुट द व्हॅल्यू. दुसरं आहे हीट लॉस्ट बाय लिक्विड. त्या लिक्विडचं टेम्परेचर सुद्धा कमी होणार आहे, कारण की बर्फ टाकलं तर कॅलरोमीटरचं टेम्परेचर कमी, लिक्विडचं टेम्परेचर कमी. M2 C2 T मायनस T2 येणार आहे. अँड
ते कोणाला मिळतं? हीट ऑब्झर्व्ड बाय आईस. कारण की आईसचं टेम्परेचर 0 होता, तो वाढणार आहे तिथं टाकल्यामुळं. मग आणि त्याचं रूपांतर आईसचं कशात होतो? पाण्यामध्ये होणार आहे परत. कारण की बर्फ टाकलं, बर्फ पाण्यात पडल्यावरती आईसचं रूपांतर पाण्यात होतं, म्हणून इथं ट्रान्सफर झाल्यामुळं बघा, स्टेट बदलल्यामुळे M3L हा फॉर्म्युला वापरलेला आहे. आणि अजून एक आहे, हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर फॉर्म ऑन मेल्टिंग ऑफ आईस. आणि तिथं 2 कन्व्हर्जन होणार आहे. पहिल्यांदा काय होणार, त्याचं कन्व्हर्जन होत असताना टेम्परेचर त्याला मिळणार आहे, तो किती मिळणार आहे? M3C इन ब्रॅकेट T-0 डिग्री सेल्सिअस. तर टी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ अगेन ऑफ हीट एक्सचेंज. Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3 प्लस Q4. जस्ट पुट द व्हॅल्यू ऑल. सगळे व्हॅल्यू ठेवलं तर पहा, M1C1 इन ब्रॅकेट T1 मायनस T प्लस M2C2 इन ब्रॅकेट T2 मायनस T, M3L प्लस M3C T-0. सगळ्यांचे व्हॅल्यू टाकले आपण, त्याला ब्रॅकेटनं गुणलं तर काय मिळतंय? M1C1 T1 मायनस M1C1 T प्लस M2C2 T2 मायनस M2C2 T इज इक्वल टू M3L प्लस M3C इन ब्रॅकेट T-0. हे जसं आहे तसंच ठेवलं. आता सगळ्यामध्ये आपण किमती टाकले. पहा नेक्स्ट स्टेपमध्ये पहा काय काय टाकलेलं आहे. M1C1 T1 ची व्हॅल्यू आहे 100 ग्रॅम इंटू 0.1 इंटू 30 प्लस M2C2 T2 ची व्हॅल्यू 250 इंटू 0.4 इंटू 30 इज इक्वल टू आपण लिहितोय, पुढचे व्हॅल्यू टाकतोय तिथं किती आहे? 10 इंटू 8 कॅलरी प्लस 100 इंटू 0.1 परत प्लस इथे आतमध्ये आपण परत त्याला टाकतोय M1C1 प्लस M2C2 M3C सगळ्यांची व्हॅल्यू टाकल्यानंतर फायनली तुम्हाला टी कॉमन काढता येतं. आणि जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो पहा, 100 इंटू 0.1 10 येतं. त्याचबरोबर तिथे पुढे पाहिल्यानंतर अजून 100 एकाचं येतं आणि परत 10 येतं. सो इज इक्वल टू आणि ब्रॅकेटमध्ये टी घेतलेला आहे. आणि इकडे मात्र काय आलेलं आहे पहा, इथं लिहित असताना LHS RHS गेलेलं आहे, RHS LHS गेलेलं आहे. इकडची बाजू इकडे घेतली कारण की टी बरोबर काढायचं आहे, म्हणून इथं काय आलेलं आहे पहा, 10 प्लस 100 प्लस 10 ब्रॅकेट कम्प्लीट टी. आणि इकडे इज इक्वल टू काय आलेलं आहे पहा, 10 100 इंटू 30 300 प्लस 3000 मायनस 800 डिग्री सेल्सिअस. सो 120 इज इक्वल टू 2500. कारण की 3000 अधिक 3 33 मधून 800 गेले, 2500 राहिले. सो टी इज इक्वल टू 2500 अपॉन 120. 120 न भागलं तर 1256 डिग्री सेल्सिअस आलेलं आहे. आणि त्याला जर आपण भागलं तर उत्तर तुमचं किती येत आहे? 20.83 डिग्री. किती आलेलं आहे? 20.83 डिग्री सेल्सिअस. तर हे जे भागाकार आहे तो भागाकार 125 भागले 6 असणार आहे. 125 भागले 6. टी इज इक्वल टू 2500 अपॉन 120 इज इक्वल टू 125 अपॉन 6 येतो. 125 ला 6 ने भागला तर तुमचं उत्तर आहे 20.83 डिग्री सेल्सिअस. सो टी इज इक्वल टू 20.83 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच ज्यावेळी 10 ग्रॅम बर्फाचा तुकडा ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे त्या कॅलरीमीटर मध्ये आणि त्या 250 ग्रॅम पाण्यामध्ये टाकला तर सगळ्यांचंच टेम्परेचर किती झालेलं आहे? 20.83 एवढं कमी झालेलं आहे. जे टेम्परेचर जास्त होतं 30 होतं ते कितीवर आलं? 20.83 डिग्री सेल्सिअस. दिस इज द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. मित्रांनो, असे भरपूर गणित तुमच्या पुस्तकात आहेत, सॉलिडमध्ये पण आहेत किंवा तुम्हाला इतर ठिकाणी भेटतात. ते सगळ्यांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल. तर मला वाटतं निश्चितच हे तुम्हाला सगळे गणित समजले असतील. यावरून मी तो थांबतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.